बीड जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ गडावर 7 लाख भाविकांची मांदियाळी। आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न। बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील गर्भगिरीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मच्छिंद्रनाथ गडावर यात्रेनिमित्त भक्तीचा जनसागर लोटला आहे। संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून मच्छिंद्रनाथ देवस्थानचे विश्वास्त आमदार सुरेश धस यांच्यासह तब्बल 7 लाख भाविकांनी मच्छिंद्रनाथांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले। मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत। भाविकांची संख्या इतकी मोठी होती की गडाकडे येणारे चारही बाजूंचे रस्ते वाहनांच्या गर्दीने पूर्णपणे चक्काजाम झाले होते। साधारण 100 एकर परिसरात ही यात्रा भरली असून संपूर्ण परिसर मच्छिंद्रनाथांच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे। यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या मच्छिंद्रनाथांच्या चांदीच्या घोडेस्वार मूर्तीची सावरगावातून अत्यंत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। ही देखणी मूर्ती पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। मच्छिंद्रनाथ गड सध्या विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला आहे। संपूर्ण मंदिरावर केलेली आकर्षक रोषणाई भाविकांचे डोळे दिपवून टाकत आहे। या विलोभनीय सोहळ्याचे आणि गडाच्या सौंदर्याचे विशेष ड्रोन शूट करण्यात आले असून सोशल मीडियावर या दृश्यांना मोठी पसंती मिळत आहे। ही यात्रा 3 दिवस चालणार असून प्रशासनाकडून आणि देवस्थान ट्रस्टकडून भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे। मच्छिंद्रनाथांच्या आशीर्वादाने आणि भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडत आहे। भाविकांच्या सोयी सुविधेसाठी ट्रस्टचे सर्व स्वयंसेवक अहोरात्र कष्ट घेत आहेत। सप्तनगरी न्यूज ब्युरो, मच्छिंद्रनाथगड, बीड।